नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण 7 लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सना. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. वैभव नाईकांच्या केसाला धक्का लागला तर याद राखा, शिवसैनिक भडकले. सावंतवाडीत रविवारी महाआरोग्य शिबिर. आणि यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची महाचॅनलला फील्ड व्हिजिट. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपिरियन्स sheer softness of टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. आणि आता पाहूया सविस्तर बातम्या. अनंत प्यार, आनंदी रहा. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या केसाला जरी धक्का लागला तर शिवसैनिक पेटून उठेल. मग जे होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील असाही इशारा शिवसेना नेते अतुल बंगे यांनी दिलाय. तर वैभव नाईक यांच्या पाठीशी शिवसैनिक ठाम राहणार असल्याचं बंगे म्हणालेत. पाहूयात. आमदार वैभव नाईक यांची वाढलेली लोकप्रियता ही सध्या भाजपला अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे. त्यामुळे कालच झालेला दसरा मेळावा, या दसरा मेळाव्याला आमदार वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ गेलेले संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून शिवसैनिक, त्या शिवसैनिकांची उपस्थिती पाहून भाजप जवळपास हादरलेला आहे. आणि कालपासून मला वाटतं मीडियाच्या माध्यमातून आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून CBI चौकशी आमदार वैभव नाईकांची लावण्यात आली अशा प्रकारचं निनावी पत्र गेलं, अशा प्रकारचे संपूर्ण मीडियामार्फत आलेलं आहे. खरं तर मला वाटतं की आमदार वैभव नाईक यांचा पिढीजात धंदा आहे, व्यवसाय आहे. त्यामुळे नारायण राणेचे 4 पेट्रोल पंप असतील, पण वैभव नाईकांचा एकच पेट्रोल पंप आहे, तो पूर्वजांनी घातलेला आहे किंवा वैभव नाईकांच्या मेहनतीवर उभा राहिलेला आहे. आणि त्यांचा व्यवसाय हा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय पूर्वीपासून आहे. त्यामुळे पुढे तर राजकीय अडचण दूर करण्यासाठी, दबाव आणण्यासाठी वैभव नाईकांना अशा प्रकारे गुंतवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शिवसैनिक हे कदापि खपून घेणार नाही. कारण वैभव नाईक ही व्यक्ती शिवसैनिकांच्या, युवा सैनिकांच्या आणि संपूर्ण महिला माता भगिनींच्या हृदयातलं काळीज आहे आणि त्यांच्यावर अपार प्रेम करणारी ही मंडळी आहेत. त्यामुळे आज आम्ही इथे जमलेलो आहोत, समर्थनार्थ त्यांना जमलेलो आहोत. ज्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी शिवसैनिक ज्या पद्धतीने काय करणार आहेत त्याला ते तोंड देण्यासाठी ह्या संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे अशा प्रकारचा इशारा आम्ही आज या ठिकाणी देतो. परंतु वैभव नाईक निर्दोष आहेत, त्यांना कुठेतरी अडकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. पुढचा प्रतिस्पर्धी आपल्याला बाद करण्यासाठी प्रयत्न केले जातात आणि भाजपवाले येणं प्रकारे हे असं घाणेरडं राजकारण करतायत आणि आमच्या लोकनेत्याला अडकवण्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे आम्ही हे खपून घेणार नाही. किती जरी झालं तरी आम्ही माघार करणार नाही, कारण आमचा कणखर नेता आहे वैभव नाईक. त्यामुळे वैभव नाईकांच्या पाठीशी अखंड सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता आहे. आणि त्यामुळे ह्यांची जी चौकशी, खोटी चौकशी करतायत त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि ह्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिवसैनिकांच्या वतीने जाहीर निषेध करतोय. आत्ताच्या घडीला सर्वात महत्त्वाची घटना हाती येत आहे की आमदार वैभव नाईक यांची चौकशी काल लाचलुचपत विभागाने करण्यास सुरुवात केलेली होती आणि अर्धा ते पाऊण तास ही चर्चा सुरू, म्हणजे बंद खोलीमध्ये ही चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी सिंधुदुर्गातील बहुसंख्य शिवसैनिक हे आमदार वैभव नाईक यांच्या विजय भवन येथे दाखल झाले आहेत. त्यांना सर्वच या शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आपण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असं सांगितलेलं आहे आणि कुठल्याही अशा चौकशीला आपण भिणार नाही असं सांगितलेलं आहे. आमदार वैभव नाईक यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. यावेळी जे कार्यकर्ते होते, ते कुडाळमध्ये आलेले कार्यकर्ते होते, त्यांनी सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे जे भ्याड चौकशी आहेत त्यांना वैभव नाईक किती त्यांचे व्यवसाय चांगले आहेत, ते पिढीजात व्यवसाय करत आहेत आणि त्यांच्या जे व्यवसायाच्या सर्व लेखाच्या त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना कुठलीही भीती नाही आणि आम्ही शिवसैनिक म्हणून त्याच्यासोबत आहोत. आणि जर वैभव नाईकांच्या केसाला जरी धक्का लागला तर आपण रस्त्यावर उठू आणि त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे असंच त्यांनी एकंदरीत सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता ही कणकवलीमधील राजकीय वातावरण ढवळण्याची शक्यता आहे आणि राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. आणि अचानक ही जी नोटीस आलेली आहे, काल जी वैभव नाईक नोटीस आलेली आहे, त्या नोटीसीवर आता उत्तर येते की काय, याच्या संदर्भात आता राजकीय वातावरणात काय चर्चा होते हे सर्व पाहायला लागणार आहे. पण शिवसैनिक मात्र आता ठाम झालेला आहे की आमदार वैभव नाईक यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आणि त्यांनी जर समजा त्याच्या केसाला जर धक्का लागला तर
आपण रस्त्यावर उतरणार असा इशारा मात्र शिवसैनिकांनी दिलेला आहे. उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. उत्सव आनंदाचा, श्रीमंतांना आवडणाऱ्या मनमुराद खरेदीचा, गरिबांना परवडणाऱ्या वस्तूंचा युटिलिटी शॉपिंग उत्सव 2022 कुडाळ शॉपिंग महोत्सव भव्य खरेदी जत्रा 4 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर. गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन व विक्री. स्थळ श्री सिद्धिविनायक हॉल, कुडाळ रेल्वे स्टेशन रोड. स्टॉल बुकिंगसाठी संपर्क 77 670 39 091 आणि 75 64 90 90 91. कुडाळ शॉपिंग महोत्सव. कुडाळ तालुक्यातील श्री सिद्धिविनायक हॉल इथं युटिलिटी इव्हेंटच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कुडाळ शॉपिंग महोत्सव 2022ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. या महोत्सवाचं शेवटचे 4 दिवस शिल्लक असून ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन युटिलिटीच्या माध्यमातून करण्यात आलंय. गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन आणि विक्रीस ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असून सर्वांना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू इथं उपलब्ध आहेत. 12 ऑक्टोबर 2022 पर्यंत हा महोत्सव असून गृहोपयोगी वस्तूंचं भव्य प्रदर्शन व विक्री सुरू आहे. श्री सिद्धिविनायक हॉल कुडाळ रेल्वे स्टेशन रोड इथं हा कुडाळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये गृहोपयोगी आकर्षक अशा श्रीमंतांना आवडणाऱ्या, गरिबांना परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. त्यामुळं या भव्य कुडाळ महोत्सवाला एकदा अवश्य भेट देऊन मनमुराद खरेदीचा आनंद लुटा असं आवाहन युटिलिटीच्या माध्यमातून केलं आहे. अधिक माहितीसाठी 77 67 03 90 91 75 64 90 90 91 या नंबरवर संपर्क साधा. युटिलिटी इव्हेंट आहे. दरवर्षी आम्ही इथे भरवतो आणि युटिलिटी हे पुण्याचे इव्हेंट आहे. विविध प्रकारचे वस्तू भेटतील तुम्हाला. पूर्ण महाराष्ट्रात आम्ही दौरा करतो. वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे वस्तू, वेगवेगळे प्रोडक्ट हे आम्ही स्वतः तयार केलेले असतात. ते आम्ही प्रदेशामध्ये बांधतो. म्हणून अति ह्याच्याने तुम्ही कोणत्याही कस्टमरला तुम्ही विचारलं प्रोडक्ट चांगले आहेत, चांगली वस्तू आहे, आवर्जून तुम्ही भेट देऊ शकता. हे प्रदर्शन आमचं 4 तारखेपासून जे स्टार्ट झाले ते 12 तारखेपर्यंत असणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे कुडाळ हे गाव आहे. त्याप्रमाणे हर कोकणामध्ये आम्ही जाऊन प्रदर्शन 4 महिने इव्हेंट हे आम्ही करत राहतो. चांगला आहे. कस्टमर थोडे ग्रोथ होत राहतात. लोकांना माहिती पडेल त्याप्रमाणे लोक येत राहतात. आणि कधीपर्यंत हे चालू राहणार आहे तुमचं? 12 तारखेपर्यंत आमचं राहणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा.
निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छंद आणि शांत जीवनाची सुरुवात म्हणजेच कुडाळमधला एक अतिशय सुबक प्रकल्प। निलगिरी हाइट्स बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव आकार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प। MIDC रोड, राज हॉटेल जवळ, कुडाळ, सिंधुदुर्ग। बुकिंगसाठी संपर्क 94 230 52 002 आणि 99 23 90 0202। ओसरगाव कांसळेची वाडी इथं श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो। यावर्षी मंडळानं नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं महिला शक्तीचा जागर व सन्मान करण्यासाठी परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा ओटी भरून सन्मान केला। पहिल्याच दिवशी कसाल येथील प्रथितयश डॉक्टर दर्शना कोलते व डॉक्टर प्रशांत कोलते यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं। नवरात्रीचे 9 दिवस सौ अर्चना परब उर्फ प्रसिद्ध यूट्यूबर मयेकरीन, ॲडव्होकेट प्रियांका परब, महिला IPS अधिकारी सुप्रिया जाधव, बचत गट संचालित उद्योजक सौ प्रियांका मेस्त्री, भारतातील पहिला तृतीयपंथीय शिक्षिका रिया आळवेकर यांचा ओटी भरून सन्मान करण्यात आला। 3 ऑक्टोबर रोजी डिगस हायस्कूल येथील उपक्रमशील शिक्षिका व सिंधुदुर्ग जिल्हा मराठा शिक्षक संघटनेच्या महिला आघाडी प्रमुख व शैक्षणिक तेज गौरव, गुरुगौरव, आचार्य शिरोमणी इत्यादी पुरस्कार प्राप्त शिक्षिका सौ अनुजा अमरसेन सावंत व सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, अनुपसेन सावंत यांचा सन्मान करण्यात आला। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उषा पटेल मॅडम यांची मी खूप आभारी आहे की त्यांनी मला निमंत्रित केलं। तुमच्या सर्वांची मी खूप आभारी आहे। इथल्या महिला वर्गाची मी आभारी आहे की सुरुवातीला हे माझं स्वागत हसतमुखाने झालं। एक तृतीयपंथी असून, एक स्त्री नसून, एक किन्नर असून, एक जडा असून माझं स्वागत हसतमुखाने। आमच्या घरामध्ये लौकिक कोणीही नेहमी नाही सुरुवातीला आली, कारण माझे सासरे आमदार होते आणि पूर्वीपासूनच कोणीच नोकरी केली नाही, तरी सुद्धा शाळेत आमची विनाअनुदानित तत्वावर शाळा होती आणि आम्हाला मुलगा अनूप लहान होता खूप आणि त्याला ठेवून मी शाळेत जायची, कारण आम्हाला तेव्हा पगारही नव्हते तेवढे, तर 8वी ते 10वी। संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा। श्रावणी अगरबत्ती, प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेटसाठी आजच संपर्क साधा। पुणे लघु उद्योग केंद्र 9762 21 12 79 आणि 9152 15 25 55। सावंतवाडी संस्थान व अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं व सांगली इथल्या उशक्काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्यानं रविवारी 9 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत महाआरोग्य शिबिर आयोजित केलंय। या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू तर प्रमुख अतिथी प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे अतिरिक्त निर्देशक नीरज अग्रवाल, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी उपस्थित राहतील। या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, अटल प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट नकुल पारसीकर यांनी केलंय। आपण इथं सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान 9 ऑक्टोबरला आपण इथं आयोजित करणार आहे, एक महाशिबिर ऑर्गनाईज करणार आहे। त्या दृष्टीने आपल्याला म्हणजे लोकांना म्हणजे मोफत आणि फ्री ऑफ चार्जसाठी काय मेडिकल ॲनालिसिस करायची असेल आणि ती काय त्याच्या ट्रीटमेंटसाठी तर इथे येऊ शकतात ते। तर आपलं हार्ट डिझीज असेल, डायबिटीज असेल, जनरल प्रॅक्टिशनर म्हणजे काय मसल पेन्स असतील आणि त्याच्यानंतर आपण मोफत काय औषध इथं उपलब्ध असतील ते आपण देऊ शकतो। तेच ऐवजी सोडून काय ट्रीटमेंट्स असतील म्हणजे काय आपल्याला म्हणजे कोणाला परवडत नसेल काय होऊ शकत नसेल तर आपण त्यांना मदत करून आपण त्यांना सांगली का तिथपर्यंत आपण घेऊन आपण त्यांना ट्रीटमेंट घेऊ शकतो त्यांच्यासाठी। आपलं मेन एम आहे त्याचं की लोकांना पहिलं म्हणजे आयुर्वेदिक शिबिर ते तरी आहेच आपल्याला, पण आपलं आणि लोकांचं संपर्क वाढवायला पाहिजे। तसंच की सावंतवाडी संस्थांचं होतंच म्हणजे संपर्क होतंच तेव्हा त्या काळात होतं ते आपल्याला टचमध्ये ठेवायला पाहिजे। इथं लोक येतील आरोग्य शिबिर म्हणजे आपल्या हेल्थ कॅम्पसाठी येतील आणि त्याच्यासाठी येतील, ते नुसते समजून नाही घ्यायला पण अजून काय असतील
त्यांची अपेक्षा काय असतील, अजून काय करायचं असतील, काय बोलायचं असेल, आपल्याला समजायला येईल आणि एवढं संपर्क वाढेल, त्यासाठी एक वतीने आपण ते करतोय आपण. आणि तसंच आपण हेल्थ कॅम्प आणि म्हणतो आणि त्याच्यानी म्हणतो. आता कोविड पॅन्डेमिक झाल्यानंतर आणि कोविड-19 झाल्यानंतर काय झालं की भरपूर लोक आयोजित करतात आहे, कॅम्प करतात आहे आणि ते करतात आहे. पण आता आपण म्हणतो ECG म्हणतो आणि आपण इथं 2Dचं इको आहे, 2Dचं इको आपल्याला इथं भेटत नाही ह्या प्रमाणात. आणि म्हणजे इथं डॉक्टरकडे गेलं तर 1500-2000 रुपयेपर्यंत म्हणजे ते जातो, ॲनालिसिस जातो तो. तर इथं आपल्याला मोफत उपलब्ध मिळू शकते. तर जरूर यायला पाहिजे आपण लोक आणि ते लाभ घ्या त्याचं. काय पण असेल इथं वेळ जास्त जाणार नाही आणि इथं येऊन जावा इथं त्याच्यासाठी. खरं तर साधारण 1 महिन्यापूर्वी आरोग्य विभागाच्या ज्या काही समस्या आहेत संपूर्ण कोकणातल्या, त्या बाबतीत सजगतेने काम करणारे आमचे डॉक्टर मित्र अमय देसाई, युवराज आणि मी असे आम्ही तिघेजण बसलो होतो. याचं कारण असं की जिल्ह्यातल्या या आरोग्यविषयक समस्येबाबत तिघांनाही जाण होती. कारण आम्ही समाजात वावरत असताना आरोग्याच्या समस्या घेऊन अनेक रुग्ण ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असे अनेक रुग्ण युवराजांकडे यायचे, माझ्याकडे यायचे. आणि त्यावेळी मग असा निर्णय झाला की 4 महिन्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल उशक्कल हॉस्पिटल मेडिकल सेंटर ते 356 बेडेड आहेत, ज्याचं उद्घाटन सन्माननीय नितीनजी गडकरींनी केलेलं होतं. तर त्या उशक्कल हॉस्पिटलने आम्हाला मदतीचा हात पुढे केला आणि ते म्हणाले की याबाबत आरोग्यविषयक मदत, आरोग्यविषयक अवेअरनेस अशा प्रकारचा निर्माण करण्यासाठी जर तुम्ही काही प्रयत्न करत असाल तर आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि त्यांनी जेव्हा आश्वासन दिला त्यावेळी आम्ही 9 ऑक्टोबरला रविवारी राजवाडा परिसरात या ठिकाणी सावंतवाडी संस्थांच्या सहकार्याने हे महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनाला माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू जातीने हजर राहणार आहेत. जे प्रसार भारती आहे त्या प्रसार भारतीचे पश्चिम भारताचे संयुक्त निर्देशक ते पण उपस्थित राहणार आहेत. या जिल्ह्याच्या डायनॅमिक आणि कार्यकुशल सन्माननीय जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी मॅडम यांना मी उद्याच भेटायला जाणार निमंत्रण द्यायला, त्यामुळे त्याही कदाचित उपस्थित राहतील. आणि हे शिबिर सर्वार्थाने वेगळं शिबिर आहे. कारण जसं युवराजांनी सांगितलं 2D इको, हृदयरोगतज्ञ आणि नुसतं शिबिर घेतलं आणि प्रसिद्धी मिळाली इथपर्यंत थांबण्याचा आमचा कोणताही उद्देश नाही. तर त्याचा नंतरचा जो फॉलोअप आहे तोही फॉलोअप घेतला जाईल. वर्षभरामध्ये आम्ही त्याची रजिस्टर मेंटेन करणार आणि समजा त्या पेशंटना पुढे फॉरवर्ड करायचं असेल, मग ते उशक्कलला असेल किंवा मुंबईमध्ये असेल, तर त्याही दृष्टीनं आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे मी या जिल्ह्यातील जे रुग्ण आहेत किंवा जे आपल्या प्रकृतीविषयी खूप अवेअरनेस बाळगतात त्यांनाही जर काही चेकअप करायचं असेल तर अशा सगळ्यांनी सावंतवाडी संस्थान आणि अटल प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उशक्कल मेडिकल सेंटरच्या सहकार्याने आयोजित केलेल्या शिबिराला सगळ्यांनी यावं आणि या संधीचा फायदा घ्यावा. जेणेकरून ह्याचा आमचा एक दुसरा उद्देश असा आहे की जो युवराजांनी सांगितला की जे राजघराणं आहे हे राजघराणं सर्वार्थाने सगळ्या समाजाशी जोडलेलं आहे. आणि ते समाजाशी जोडलेलं असताना त्यांचा जो सेवाभाव आहे हा सेवाभाव महत्त्वाचा आहे. आणि हा सेवाभाव परंपरागत चाललेला आहे, म्हणजे बापूसाहेब महाराजांपासून. आता बापूसाहेब महाराजांतर युवराजांची 19वी पिढी आहे, 19वी. तर तो असा आता ते घेऊन काम करतायत. त्यामुळे मी अटल प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे आभार मानतो. या शिबिरामध्ये ज्या काही उपलब्धी असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे जे डॉक्टर्स येणार आहेत, स्पेशालिस्ट आहेत वेगवेगळे, हृदयरोग तज्ज्ञ आहेत की जे आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध नाही आहेत, ते हृदयरोग तज्ज्ञ पूर्ण वेळ असतील या शिबिरामध्ये, ज्याच्यामध्ये 2D एकोची फॅसिलिटी जी बरेचदा रुग्ण सांगितल्यानंतरही करत नाही, कारण कॉस्ट जाते, पैसे जातात, त्यामुळे रुग्ण करायला बघत नाही, तर ती इथे मोफत उपलब्ध या शिबिरामध्ये होणार आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे जे पेन मॅनेजमेंट हा जो पार्ट आहे, तर पेन मॅनेजमेंटचं क्लिनिक ही नवीन कन्सेप्ट आता येते, तर ते डॉक्टर्स त्याच्यामध्ये उपलब्ध असणार आहेत. हे दोन स्पेशालिटी सांगता येतील या कॅम्पच्या. त्याच्याचबरोबर बाकी सुद्धा फॅकल्टीज इथे उपलब्ध असणार आहेत. जनरल फिजिशियन असतील, ऑर्थोपेडिक डॉक्टर्स आहेत. तर जास्तीत जास्त रुग्णांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा अशी विनंती सगळ्या समाजातल्या लोकांना करतो मी. ह्या सगळ्या ज्या फॅकल्टीज आहेत ह्या आपल्या जिल्ह्यात ठिकठिकाणी आहेत. काही फॅकल्टीज तर अवेलेबल पण नाही आहेत, 2D इकोसारख्या वगैरे ज्या आहेत त्या इझिली अवेलेबल नाही आहेत.
बाकीच्या काही फॅकल्टीज आहेत त्या दूर, ह्या तालुक्यात एक असेल स्पेशालिटी तर दुसऱ्या तालुक्यात दुसरी असते. एकाच ठिकाणी अशा सध्या संधीचा लाभ मिळणं हे दुर्लभ आहे आणि आपल्या राजघराण्याच्या आणि अटल प्रतिष्ठानच्या सहयोगातून आणि उशक्कल मेडिकल सायन्स इन्स्टिट्यूट सांगली यांच्या सहकार्यातून हे जर शक्य होतंय तर आपण सर्वांनी याचा लाभ पुरेपूर घेतला पाहिजे. आणि आपल्याला युवराज साहेब आणि अटल प्रतिष्ठानचे नकुलजी पारसेकर यांनी आपल्याला ॲश्युरन्स दिलेला आहे की ह्याच्यानंतरचा जो फॉलोअप रुग्णांचा होईल, नुसतं शिबिर घेतलं आणि त्यानंतर तात्पुरती ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर त्याचा फॉलोअप नाही ठेवला तर त्या शिबिराला तितकासा काही अर्थ उरत नाही. तर ह्याच्यानंतरचा जो फॉलोअप आहे, एखादा अतिशय गरजू किंवा गरीब पेशंट असेल आणि त्याला जर तिथपर्यंत पोहोचणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी पोहोचून त्याची पूर्णपणे ट्रीटमेंट कमीत कमी पैशात किंवा जर शक्य असेल तर फ्री ऑफ कॉस्ट कशी होईल हे पण बघता येईल आणि त्यानुसार त्याचा फायदा घेता येईल. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा करून घ्यावा. आपली फिजिकल आणि मेंटल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं की आपण जेव्हा आजारी पडते फक्त आपण नाही पण आपला पूर्ण परिवारचा ॲटमॉस्फिअर डाऊन होऊन जाते. हेल्थ बरोबर आपण सगळं कंट्रोल नाही करू शकते पण रेग्युलर हेल्थ चेकअप घेऊन आपण राईट प्रिकॉशन्स घेऊ शकते. तर 9 ऑक्टोबरला आपण फ्री हेल्थ कॅम्प जे ठेवला आहे, सगळ्यांची ते विनंती, प्लीज या, आपल्या वडिलांना पण घेऊन या आणि आम्ही जे पण मदत करू शकते आम्ही करणार. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. उधळणारी भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने, गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. संस्थानकालीन इनामदार श्रीदेवी भगवती संस्थान कोटकामतेचा शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमीला झाली. या दिवशी शिवकळेच्या सोबत सोने लुटण्याच्या पारंपरिक पद्धतीनं ही सांगता करण्यात आली. पाहुयात संस्थानकालीन कोटकामतेचा दसरा सोहळा. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके
नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये
नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये
शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते नारायणी नमोऽस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमो
नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी मी एक अशा ठिकाणी नोकरी करतो आहे की देशाच्या संरक्षण खातं आहे. भारतीय नौदलात मी कार्यरत आहे आणि
आत्ताच आपण आझादीचा अमृत महोत्सव देशभर साजरा केला आहे. श्री देवी भगवती देवस्थान यांचं जे पारंपरिक जे कार्यक्रम आहेत त्याच्यात त्यांनी यावर्षीचा अमृत महोत्सवाचं औचित्य साधून हा आगळावेगळा कार्यक्रम घ्यायचं ठरवलं. आणि ज्यावेळी माझं आणि देवस्थान ट्रस्ट आणि बाकी कार्यकर्त्यांशी बोलणं झालं तर त्यांची कल्पना मलाही आवडली. मी देशाच्या संरक्षण खात्यात असल्यामुळे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात शहीद झालेले आहेत आणि कोणी ना कोणी आपापल्या परीने त्यांचं शहीदांच्या परिवाराचा सत्कार केलेला असेलच, पण कोटकाम ते श्रीदेवी भगवती इनामदार या ठिकाणी जो हा कार्यक्रम झाला हा एक आगळा वेगळाच आहे. कारण ह्या कार्यक्रमाला देशाच्या संरक्षण खात्याचे अधिकारी उपस्थित होते, त्याच्यामुळे ह्या कार्यक्रमाची शोभा अधिक वाढली. काय सांगाल 10 दिवस हा कार्यक्रम तुम्ही जवळून पाहिला, काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? नाही, मी लोकल स्थानिकच असल्यामुळे मी जन्मापासून समजायला लागल्यापासून हे बघतोच आहे कार्यक्रम आणि ते पारंपरिक जे आहे त्याप्रमाणे मिनिट टू मिनिट जे आहे ते त्याप्रमाणे होतातच आहे. 2 वर्ष कोरोनाचे सावट होते त्यामुळे कार्यक्रम होऊ शकले नाही, पण आता ह्यावेळी मात्र मोठ्या प्रमाणात गर्दी, काय सांगा? हो बरं, कारण त्याचं आम्हीही बघितलं, तुम्हीही बघितलं असेल, बाकी भाविकांनीही बघितलं आहे. कालचा जो इथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला त्यालाही जी गर्दी होती त्याच्यावरून तुम्हाला मीडियावाल्यांनाही कळलं असेल. हा उत्सव पारंपरिक पद्धतीने चाललेला आहे. बऱ्याच वर्षापासून आम्ही जेव्हा आम्हाला समजायला लागल्यापासून पाहतो की जे कामाची विभागणी जशी केलेली आहे ती प्रत्येक आपापली कामं करत असतात. आता त्याला वेगळं स्वरूप आलं आहे की नवीन तरुण पिढी पुढे येऊन वेगवेगळे उपक्रम राबवतात. लोकांना सर्वधर्म समभाव अशा पद्धतीने सगळ्या लोकांना एकत्र करू कसे कार्यक्रम यशस्वी करता येतील हे बघतात ते लोक. त्याप्रमाणे त्यांनी आताच एक कार्यक्रम राबवला आपल्या जिल्हास्तरीय की जे शहीद जवान झाले त्यांच्या कुटुंबियांचा इथे आमच्या मंदिरात सत्कार करण्यात आला. मोठा एक कार्यक्रम आयोजित केला होता आणि कुठे न भूतो न भविष्यती असा एक कार्यक्रम साजरा केला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पण मिळाला. बरेचसे लोक आले, त्यांचं म्हणजे चांगला कार्यक्रम तो पार पडला. त्याच्यानंतर म्हणजे वैद्यकीय सेवा म्हणून एक नेत्रचिकित्सा शिबिर लावलं, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तर हे असे अनेक उपक्रम आमची ही नवीन ग्रामस्थ मंडळ आहे सगळं ते म्हणजे ते हे करत असतात आणि त्याच्यासाठी लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे. ग्रामस्थांचा असू दे, शहरीकरणातले लोक असू दे किंवा अन्य लोक. आता मी डोंबिवलीत राहतो तर आमच्या इकडचे बरेचसे लोक इथे ह्या कार्यक्रमासाठी येतात, माझी मित्रमंडळ. तर ते लोक सांगतात की जवळजवळ ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असा कार्यक्रम कुठेच होत नाही आणि ते माझे मित्र 5 वर्ष सतत इथे येत आहेत ह्या कार्यक्रमासाठी. तर त्यांनी पण बरंचसं गेल्या वर्षी तर आम्ही आमचं भजन मंडळ पण घेऊन आलेलो इथे डोंबिवलीवरून. तर अशा प्रकारे हे कार्यक्रम व्यवस्थित आणि म्हणजे साजरे करतात. अतिशय चांगली हे आहे. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस sheer softness of Tiger Super Soft Shirts. वैभव नाईकांच्या केसाला धक्का लागला तर याद राखा, शिवसैनिक भडकले. सावंतवाडीत रविवारी महाआरोग्य शिबिर. आणि यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची महाचॅनलला फील्ड व्हिजिट. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस sheer softness of Tiger Super Soft Shirts. बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकण 7 लाईव्ह.